महाड एमआयडीसीची सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन सुदर्शन कंपनीजवळ फुटली। लाखो करोडो लिटर प्रदूषित पाणी नदीपात्रात। कांबळे गावचा नळ पाणी पुरवठा दूषित होण्याची शक्यता। सुदर्शन कंपनीच्या होत असलेल्या भरावामुळे पाईपलाईन फुटल्याची चर्चा। काल संध्याकाळी महाड एमआयडीसी मधील सुदर्शन कंपनीजवळ एमआयडीसीचे सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन फुटली। लाखो करोडो लिटर प्रदूषित पाणी हे टेमघर नाल्यामार्फत सावित्री नदीपात्रात मिसळलं। अनेक पाणीपुरवठा योजना प्रदूषित होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून सुदर्शन कंपनीजवळ भरावाचं काम सुरू असून या ठिकाणी भराव करत असताना जेसीबी, ट्रॅक्टर आणि ट्रक वाहतूक होत असल्यानं ही पाईपलाईन फुटल्याचं प्रथमदर्शनी बोललं जात असून हे काम सुदर्शन कंपनीमार्फत करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे। सदर पाईपलाईन फुटलेल्या ठिकाणी कांबळेतर्फे बिरवाडी ग्रामपंचायतीची पिण्याच्या पाणी पुरवठा योजनेचा वॉल असल्यानं या ठिकाणी पाणी मुरलं असून कांबळे ग्रामपंचायतीची पाईपलाईन मधून हे पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे हजारो नागरिकांना या प्रदूषित पाण्याचा सामना करावा लागणार असं बोललं जात आहे। एकीकडे एमआयडीसीची पाईपलाईन फुटली असून दुसरीकडे सुदर्शन कंपनीच्या आवारातून मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी वाहताना दिसतंय। एमआयडीसी मार्फत ही पाईपलाईन दुरुस्त करण्याच्या कामासाठी बंद केली असून सुदर्शन कंपनीचे सांडपाणी मात्र वाहत असताना दिसतंय। त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आता कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड।